भाऊजी, जरा हळू. खूप त्रास होतोय. रात्र खूप शांत होती. बाहेर पावसाच्या सरी कोसळत होत्या. नेहा खिडकीजवळ उभी राहून पाऊस पाहत होती. लग्नाला अवघे 4 महिने झाले होते. ती नुकतीच देशमुखांच्या जुन्या वाड्यात सून म्हणून आली होती. घर मोठं होतं, पण त्या घरात एक विचित्र शांतता होती. तिचा नवरा अमोल पुण्यात नोकरी करत असल्याने महिन्यातून काहीच दिवस घरी यायचा. घरात सासू, सासरे आणि अमोलचा धाकटा भाऊ रोहित राहत होता. रोहित खूप समजूतदार होता. नेहाला कोणतीही अडचण आली की तो मदतीला धावून यायचा. सुरुवातीला सगळं सामान्य वाटत होतं, पण हळूहळू नेहाला जाणवू लागलं की या घरात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक न बोललेलं दुःख आहे. एक दिवस छतावर कपडे वाळत घालताना नेहाचा पाय घसरला. ती जोरात खाली पडली. घोट्याला मार लागला. ती वेदनेने ओरडली. रोहित धावत आला. त्याने तिला उचललं आणि खाली आणलं. रात्री डॉक्टरांनी दिलेलं औषध लावताना नेहा वेदनेने म्हणाली, भाऊजी, जरा हळू. खूप त्रास होतोय. इतक्यात सासू दारात आली. तिने दोघांकडे पाहिलं आणि काही न बोलता निघून गेली. पण तिच्या चेहऱ्यावरचा भाव नेहाला अस्वस्थ करून गेला. त्या रात्री नेहाला झोप लागली नाही. मध्यरात्री पाणी प्यायला उठल्यावर तिला खाली हॉलमध्ये आवाज ऐकू आला. ती हळूच जिन्याजवळ आली. सासू रडत होती. ती सासऱ्यांना म्हणत होती, आता किती दिवस लपवणार हे सत्य. सासरे हळू आवाजात म्हणाले, जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत. पण जर रोहितला कळलं तर? हे ऐकून नेहाच्या अंगावर काटा आला. रोहितबद्दल कोणतं सत्य? दुसऱ्या दिवशीपासून तिच्या मनात संशय वाढू लागला. एके दिवशी साफसफाई करताना तिला जुन्या कपाटात एक फाईल सापडली. त्यात जुने फोटो होते. एका फोटोमध्ये लहानपणीचा रोहित होता, पण त्याच्यासोबत सासू सासरे नव्हते, तर एक अनोळखी जोडपं होतं. नेहाने पुढचं पान उघडलं. तिच्या हातातून फाईल खाली पडली, कारण त्यावर लिहिलं होतं, दत्तक स्वीकार प्रमाणपत्र. रोहित या घरचा जन्मता मुलगा नव्हता. नेहा पूर्ण हादरली. इतक्यात मागून आवाज आला, फाईल बंद कर. दारात सासू उभी होती. पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त भीती होती. ती हळू आवाजात म्हणाली, हो, रोहित आमचा जन्माचा मुलगा नाही. नेहाला धक्का बसला. मग त्याला का नाही सांगितलं? सासूच्या डोळ्यात अश्रू आले. कारण तो आमच्यासाठी जन्माच्या मुलापेक्षा जास्त आहे, तिने पुढे सांगायला सुरुवात केली. 20 वर्षापूर्वी गावात एक भीषण अपघात झाला होता. रोहितचे आईवडील त्या अपघातात गेले. त्यावेळी रोहित फक्त 3 वर्षाचा होता. संपूर्ण गावाने त्याला अनाथ म्हणून पाहिलं, पण देशमुख कुटुंबाने त्याला घरी आणलं. स्वतःच्या मुलासारखं वाढवलं. त्याला कधी वेगळं वाटू दिलं नाही. पण खरी गोष्ट अजून बाकी होती. काही दिवसांनी सासऱ्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे त्यांनी नेहाला जवळ बोलावलं. कंप पावत ते म्हणाले, आता सत्य लपवून उपयोग नाही. त्यांनी उशीखालून एक जुनी डायरी काढली. नेहाने ती उघडली आणि तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा धक्का तिला बसला. त्या डायरीत लिहिलं होतं, रोहितच्या आईवडिलांचा अपघात नव्हता. तो अपघात घडवून आणला गेला होता आणि त्या अपघाताला जबाबदार व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः सासरे होते. 20 वर्षापूर्वी त्यांनी व्यवसायातील वादातून चुकीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे झालेल्या घटनेत रोहितचे आईवडील मृत्युमुखी पडले. तेव्हापासून अपराधीपणाने ते जगत होते.
म्हणूनच त्यांनी रोहितला दत्तक घेतलं. त्याला स्वतःच्या मुलासारखं वाढवलं. त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं. पण सत्य सांगायची हिंमत कधी झाली नाही. नेहाला धक्का बसला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. काही दिवसांनी सासऱ्यांचं निधन झालं. मरण्यापूर्वी त्यांनी एक पत्र रोहितसाठी ठेवलं. अंत्यसंस्कारानंतर नेहाने ते पत्र रोहितला दिलं. रोहितने वाचायला सुरुवात केली. पहिल्या काही ओळी वाचताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पत्रात लिहिलं होतं, बाळा, मी तुझा जन्मदाता नाही, पण मी तुला माझ्या हृदयातून जन्म दिला. मी एक मोठी चूक केली होती. तुझ्या आईवडिलांना परत आणू शकत नाही, पण तुला चांगलं आयुष्य देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केला. तू मला माफ केलंस तर मी शांत झोपू शकेन. पत्र संपलं. रोहित शांत बसला. संपूर्ण घर त्याच्याकडे पाहत होतं. सासू रडत होती. अमोलच्या डोळ्यातही अश्रू होते. नेहा घाबरली होती, कारण पुढचा क्षण सगळं बदलू शकत होता. रोहित उठला. त्याने पत्र छातीशी धरलं आणि सासूकडे गेला. ती घाबरली, पण पुढच्या क्षणी रोहितने तिला मिठी मारली. तो रडत म्हणाला, आई, जन्म देणारे आई वडील एकदा मिळतात, पण आयुष्य देणारे खूप कमी असतात. सासू कोसळली. ती रडत म्हणाली, माफ कर बाळा. रोहित म्हणाला, माफ करण्यासारखं काही नाही. तुम्ही मला घर दिलं, नाव दिलं, प्रेम दिलं. जर सत्य आधी कळलं असतं तर कदाचित मी तुटलो असतो. पण आज मला समजलं की रक्तापेक्षा नातं मोठं असतं. घरात सगळे रडत होते, पण त्या दिवशी पहिल्यांदा त्या घरातली भीती संपली होती. वर्षानुवर्षे लपलेलं सत्य बाहेर आलं होतं आणि तरीही घर तुटलं नव्हतं. उलट अधिक घट्ट झालं होतं. त्या रात्री नेहा अंगणात उभी होती. आकाशात चंद्र चमकत होता. रोहित तिच्या शेजारी आला. तो हसत म्हणाला, सत्य कधी कधी खूप दुखावतं. नेहा हसली, हो, पण खोट्यापेक्षा कमी. दोघे शांतपणे आकाशाकडे पाहू लागले आणि त्या वाड्यात पहिल्यांदाच अनेक वर्षांनी शांतता नव्हती, तर समाधान होतं. कधी कधी नाती रक्ताने जुळत नाहीत. ती त्याग, प्रेम आणि क्षमेमुळे कायमची बनतात. जर ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा. तुमचा प्रत्येक लाईक, कमेंट आणि शेअर आम्हाला आणखी सुंदर, भावनिक आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो. अशाच रहस्यमय, सस्पेन्सने भरलेल्या, भावनिक आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या मराठी कथा ऐकण्यासाठी जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर मॉरल स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आमचं पेज फॉलो नक्की करा, कारण कदाचित पुढची कथा तुमच्या मनाला, तुमच्या विचारांना आणि कदाचित तुमच्या आयुष्यालाही स्पर्श करून जाईल. आमच्यासोबत शेवटपर्यंत राहिल्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या, रंजक आणि हृदयस्पर्शी कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.